प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही देखील कपडे काढून आंघोळ करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा। अंगावरील पूर्ण कपडे काढून आंघोळ करणाऱ्या स्त्री आणि पुरुषाच्या जीवनावर त्याचा काय परिणाम होतो हे या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल। श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम नमो नारायणाय। राधे राधे। प्रिय मित्रांनो, स्वामींचे बोल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमचा मौल्यवान वेळ वाया न घालवता आपण कथेच्या माध्यमातून समजून घेऊया की कपडे काढून अंघोळ केल्याने काय होते। मित्रांनो, एकदा भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी सोबत हरिद्वार मध्ये फिरत होते। लक्ष्मी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहे आणि हर हर गंगे म्हणत आहे। प्रिय श्रोते हो, जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ही कथा पूर्ण ऐका, कारण अर्धवट ज्ञान कधीही कोणासाठीही चांगले नसते। याशिवाय जो कोणी माता लक्ष्मीचा भक्त, स्वामींचा भक्त हा व्हिडिओ पाहत असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि आपले स्वामींचे बोल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ लिहा। असे लिहिल्याने माता लक्ष्मी तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही, त्याचे घर नेहमी संपत्तीने भरलेले राहील। मित्रांनो, जेव्हा देवी मातेने पाहिले की सर्व लोक गंगेत स्नान करत आहे आणि हर हर गंगे म्हणत आहे, परंतु प्रत्येक जण दुखी आणि अस्वस्थ होता, तेव्हा लक्ष्मी मातेने भगवान विष्णूंना आश्चर्याने विचारले की इतक्या वेळा गंगेत स्नान करूनही त्यांची पापे आणि दुःख का नष्ट होत नाही? आता गंगेत शक्ती राहिली नाही का? भगवान विष्णू म्हणाले, गंगेत तेवढीच शक्ती आहे, पण या लोकांनी पापांचा नाश करणाऱ्या गंगेत स्नानच केलेले नाही, मग त्यांना फायदा कसा होणार? लक्ष्मीजींनी आश्चर्याने विचारले की त्यांनी स्नान कसे केले नाही? अंघोळ करून सगळे जात आहे, त्यांचे शरीरही अजून कोरडे झालेले नाही। भगवान विष्णू म्हणाले, हे लोक फक्त पाण्यात डुबकी मारून येत आहे, मी उद्या त्याचे रहस्य तुम्हाला सांगे। दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू झाला। रस्ते चिखलाने भरले होते। एका चौकात खोल खड्डा होता, आजूबाजूला चिखल होता आणि भगवान विष्णूंनी लीलेतून म्हाताऱ्याचे रूप धारण केले आणि त्या खड्ड्यात जाऊन पडले। जणू काही माणूस चालत असताना खड्ड्यात पडला आणि प्रयत्न करूनही बाहेर पडू शकला नाही। त्यांनी लक्ष्मीजींना समजावले आणि तिला खड्ड्याजवळ बसवले आणि सांगितले, तुम्ही लोकांना हाका मारत राहा की माझा म्हातारा नवरा चुकून खड्ड्यात पडला आहे, कोणीतरी येऊन त्यांची सुटका करून त्यांचे प्राण वाचवावे। भगवान विष्णूंनी हे देखील समजावून सांगितले की जेव्हा कोणी मला खड्ड्यातून बाहेर काढण्यास तयार असेल तेव्हा फक्त असे सांगा की माझा पती पूर्णतः पुण्यवान आहे, जे पुण्यवान आहे त्यांनीच त्यांना स्पर्श करावा, किंवा तुम्ही गुणवान असाल तरच त्यांना स्पर्श करा, अन्यथा स्पर्श करतात तुम्ही जळून राख व्हाल। तथास्तु म्हणत लक्ष्मीजी खड्ड्याच्या काठावर बसल्या आणि भगवान विष्णूंनी त्यांना जे काय शिकवले होते ते ती करू लागली। गंगेत आंघोळ करून लोकांचे टोळके येत होते आणि सुंदर मुलीला असे बसलेले पाहून अनेकांच्या मनात पापाची भावना येत होती। काही लोकांनी लक्ष्मीजींना असेही सांगितले की म्हाताऱ्याला मरू द्या, तुम्ही त्याच्यासाठी रडू नका। आणि काही दयाळू स्वभावाचे पुरुष होते, त्यांनी लक्ष्मीच्या म्हाताऱ्या पतीला हात देण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मीदेवीचे म्हणणे ऐकून तेही थांबले। त्यांना वाटले गंगेत स्नान करून आलो म्हणून काय झाले, आपण तर निश्चितच पापी आहोत, मदत करताना आपण जळून राख झालो तर आपले कसे होईल? शेकडो आले, शेकडोंनी विचारले आणि निघून गेले। संध्याकाळ झाली तेव्हा भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, बघा कोणीतरी स्वच्छ मनाने गंगेत स्नान करायला आले आहे का? त्यानंतर काही वेळाने एक तरुण हर हर गंगे म्हणत बाहेर आला। लक्ष्मीजींनी त्याला तेच सांगितले। त्या तरुणाचे मन करुणेने भरले आणि त्याने भगवान विष्णूला बाहेर काढण्याची तयारी केली। लक्ष्मीजींनी त्याला थांबवले आणि म्हणाल्या, तू पुण्यवान आहेस का? नाहीतर तू माझ्या नवऱ्याला हात लावताच जाळून राख होऊन जाशील। त्याचवेळी कोणतेही आढेवेढे घेता तो लक्ष्मीजींना दृढ निश्चयाने म्हणाला, आई, तू पुण्यवान नसण्याचा माझ्यावर संशय का घेतेस? दिसत नाही का मी गंगेत स्नान करून आत्ताच परत आलो आहे? गंगेत डुबकी मारून कधी काही पापे राहतात का? मी आत्ताच तुझ्या नवऱ्याला बाहेर काढतो। तरुणाने उडी मारून वृद्धाला वर उचलले।
बाहेर येतात भगवान विष्णू आणि लक्ष्मीने त्याचे खरे रूप प्रकट करून त्याला दर्शन देऊन धन्य केले. भगवान विष्णूजींनी माता लक्ष्मीला सांगितले की इतक्या लोकांपैकी फक्त यानेच गंगेत स्नान केले आहे. जे पूर्ण श्रद्धेने गंगेत स्नान करतात त्यांनाच खरे फळ मिळत असे. पण याचा अर्थ असा नाही की गंगा स्नान व्यर्थ जाते. गंगा स्नानाचे पुण्य खूप आहे. यानंतर भगवान विष्णूजी माता लक्ष्मीजींना म्हणाले, आता मी तुम्हाला 12 गोष्टी सांगेल. स्नान करताना जो या 12 गोष्टी लक्षात ठेवतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्यांच्या घरात माता लक्ष्मी वास करते आणि घरामध्ये अपार संपत्ती येते. घरात कधीही भांडणे होत नाही. त्यांचे संपूर्ण कुटुंब आनंदी जीवन जगते. तेव्हा माता लक्ष्मी म्हणाली, हे देवा, या 12 गोष्टी मला सांगा. यानंतर भगवान विष्णू त्या गोष्टी सांगू लागतात आणि देवी लक्ष्मी खूप लक्षपूर्वक ऐकू लागते. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी या 12 गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ऐका. यानंतर भगवान विष्णू म्हणतात, प्रिये, तुला या 12 गोष्टी सांगितल्यानंतर मी तुला आणखी एक गोष्ट सांगेन. स्त्रिया कपडे काढून स्नान करतात, हे योग्य आहे की नाही? ही बाब स्त्रियांसाठी खूप महत्वाची आहे. तर हे देवी लक्ष्मी, तू काळजीपूर्वक ऐक. मग विष्णूजी सांगू लागतात. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात की स्नान केल्याने शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते. अंघोळीमुळे चेहऱ्याची चमक आणि शारीरिक आकर्षणही वाढते. या दैनंदिन कर्मकांडात काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर जास्त फायदा मिळू शकतो. आंघोळ करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. नंबर 1, स्नान केल्यावर आपण पूजा वगैरे सर्व कार्य करण्यास सक्षम होतो. म्हणून रोज सकाळी स्नान करावे. नंबर 2, स्नान केल्याने काही गुण प्राप्त होतात असे शास्त्रात सांगितले आहे. सौंदर्य, शुद्धता, आरोग्य, निरागसता आणि बुद्धिमत्ता असे गुण आपल्याला प्राप्त होतात. नंबर 3, ज्यांना संपत्ती आणि आरोग्य हवे आहे त्यांनी प्रत्येक ऋतूत आणि दररोज स्नान करावे. नंबर 4, सकाळी स्नान केल्याने पाप नष्ट होऊन पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. असे म्हणतात की सकाळी आंघोळ करताना नकारात्मक शक्ती फिरकत नाही. त्यामुळे सकाळी आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. नंबर 5, आजारपणात आंघोळ डोक्यापासून खाली करावी. ओल्या कपड्याने अंग पुसणे म्हणजे एक प्रकारची आंघोळ असे म्हणतात. नंबर 6, सकाळी सूर्य येण्यापूर्वी आंघोळ करणे चांगले मानले जाते. नंबर 7, अंगावर तेल आणि मल लावून नदीत आंघोळ करण्यास मनाई आहे. त्याऐवजी नदीतून बाहेर पडून तीरावर शरीर स्वच्छ करणे आणि नंतर नदीत डुबकी मारण्याचा सल्ला दिला जातो. नंबर 8, ज्या ठिकाणी कपडे धुतात ते पाणी अशुद्ध मानले जाते. त्यामुळे तिथून काही अंतरावर स्नान करावे. नंबर 9, नदीत 11 किंवा 21 डुबक्या घेणे चांगले आहे असे म्हणतात. नंबर 10, पवित्र नद्यांमध्ये कपडे धुण्यास मनाई आहे. नदीत कोणत्याही प्रकारची घाण टाकू नये. नंबर 11, नळाच्या पाण्यापेक्षा झऱ्याचे पाणी चांगले. नदीचे पाणी झऱ्या पाण्यापेक्षा चांगले. तीर्थक्षेत्राचे पाणी नदीच्या पाण्यापेक्षा चांगले. गंगाजल हे तीर्थक्षेत्राच्या पाण्यापेक्षा चांगले मानले जाते. नंबर 12, गंगा माता म्हणते की स्नान करताना कोणालाही माझी आठवण आली तर मी तिथे हजर होई. यानंतर भगवान विष्णूजी म्हणाले, आता मी तुम्हाला त्या महिलांबद्दल सांगतो ज्या कपडे काढून अंघोळ करतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहे. यापैकी एक नियम आंघोळी संबंधी आहे. सामान्य माणसाने शास्त्राचे नियम पाळलेच पाहिजे असे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या घरात सुखसमृद्धी राहते. सोबत अमाप संपत्ती येते. माता लक्ष्मी प्रसन्न होते. वास्तविक अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मग्रंथात लिहिल्या आहेत ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलो आहोत. पण तरीही त्याच्या कारणांची संपूर्ण माहिती आपल्याकडे नाही. अशा नियमांपैकी एक म्हणजे सत अंघोळ करणे. तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्याचे म्हणणे ऐकले असेल की कधीही कपड्यांशिवाय म्हणजेच नग्नावस्थेत आंघोळ करू नये. जर आपण पौराणिक कथांबद्दल बोललो तर नग्न स्नान करण्यास मनाई करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या काळाशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार एकदा गोपिका सरोवरात स्नान करत असताना त्या नग्न होत्या. तेव्हा बालकृष्णाने गोपींची सर्व वस्त्रे लपवून ठेवली. त्यावेळी जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांची वस्त्रे लपवली आणि गोपींनी त्यांची वस्त्रे परत घेण्याची प्रार्थना केली
तेव्हा कृष्णाजींनी त्यांना समजावले की कपडे घातल्याशिवाय कुठेही स्नान करू नये. हे पाण्याची देवतावरूनचा अपमान आहे. म्हणून तुम्हाला नग्न स्नान करण्याचा सल्ला दिला जात नाही. आंघोळ करताना तुम्हाला वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही, तर ते चुकीचे आहे. कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहतो. आणि जर तुम्ही नग्न आंघोळ करत असाल तर हे मुख्यतः जलदेवतावरूनचा अपमान करण्यासारखे आहे. नग्न आंघोळ केल्याने तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता. आर्थिक आणि शारीरिक नुकसान करू शकता. तुम्ही नग्न आंघोळ केल्यास नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकताही नकारात्मक होऊ शकते. म्हणूनच आंघोळ करताना किमान एक कपडा घालण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. त्यामुळे कपड्यांशिवाय आंघोळ करू नका, तरच ते तुमच्यासाठी चांगले होईल. नग्न आंघोळ केल्याने शरीरातून सकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि त्याचा तुमच्या मनावर तसेच शरीरावर परिणाम होतो. गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे मृत पूर्वज तुमच्या आसपास असतात आणि असे स्नान केल्याने मित्रांची तृप्ती होत नाही आणि यामुळे घरात पितृदोष येऊ शकतो. नग्न आंघोळ केल्याने पूर्वजांना राग येतो, ज्यामुळे व्यक्तीचे सामर्थ्य, संपत्ती आणि आनंद नष्ट होतो. त्यामुळे कधीही नग्न होऊन स्नान करू नये. पुराणानुसार आंघोळीचे पाणी पितरांना जाते आणि नग्न आंघोळ करणे म्हणजे वडिलांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे असे मानले जाते. शास्त्रात अशी श्रद्धा आहे की जर कोणी नग्न अवस्थेत स्नान केले तर देवी लक्ष्मी त्याच्यावर नाराज होऊ शकते. यामुळे तुमच्या कुंडलिक आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. या कारणांमुळे तुम्हाला नग्न स्नान करण्याचा सल्ला दिला जात नाही. तर प्रिय मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर शक्य असेल तर कृपया तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये भक्तीने लिहा, श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम. देवांचे देव हर हर महादेव सदैव आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करोत. प्रिय मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय श्रीराम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.